नगरविकास दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरराज बिल समर्थन मंचाच्या वतीने नगरराज बिलाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांना दिलेल्या निवेदनात आणि मंचाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट करण्यात आले आहे की 2017 पासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही 74व्या घटनादुरुस्तीनुसार अद्याप शहरात प्रभाग आणि वॉर्ड समित्या गठीत झालेल्या नाहीत। महापालिकेच्या 18 प्रकारच्या विकासकामांमध्ये थेट लोकसहभाग मिळवण्यासाठी या समित्या तत्काळ गठीत कराव्यात। प्रभाग समित्यांमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करावी आणि कायद्यानुसार प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 मतदान केंद्रांमागे क्षेत्रसभा आयोजित कराव्यात, अशी प्रमुख मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली असून मागील पत्रव्यवहारांवर काय कार्यवाही झाली याचा लेखी खुलासाही प्रशासनाकडून मागण्यात आला आहे। यावेळी रामदास जगताप, नवल ठाकरे, महम्मद जईद, प्रकाश पाटील, मयुरी जाधव, आतौर रहमान, स्वप्नील खैरनार, राकेश बोरसे आदी उपस्थित होते। पालिका क्षेत्रांतर्गत आम्ही 2017 पासून नगरराज बिल समर्थन मंचाच्या वतीने काही मागण्या घेऊन काम करीत आहोत। नगरराज बिलाची अंमलबजावणी झाली पाहिजे। ज्याप्रमाणे गावामध्ये ग्रामसभा घेणे आवश्यक असते त्याच धर्तीवर नगर राजबिलाच्या अंतर्गत शहराच्या पातळीवर वॉर्ड समित्या गठीत करून वॉर्ड समितीची देखील प्रभाग समित्या आणि वॉर्ड समित्या गठीत करणं आवश्यक असतं। परंतु गेल्या 2017 पासून आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा आजपर्यंत प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत, आजपर्यंत वॉर्ड समित्या गठीत झालेल्या नाहीत आणि जे क्षेत्रीय कार्यालय आपण म्हणतो ज्याच्यात प्रभाग कार्यालय झाले पाहिजेत तेही अद्याप झालेले नाहीत। तरी आमची या माध्यमातून विनंती आहे की या मागण्यांवर गांभीर्यपूर्वक विचार करावा ही विनंती।